नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। विधानसभा नवापूर मतदारसंघात सर्वाधिक 81.15% मतदान झाले। नवापूर मतदारसंघात प्रामुख्याने तिरंगी लढत शेवटच्या क्षणापर्यंत दिसून आली। या तिरंगी लढतीमुळे मतदानाची टक्केवारी वाढली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिरीष कुमार नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार भरत गावित व अपक्ष उमेदवार शरद गावित या तिन्ही उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नाची पराकाष्ठा केली। नवापूर विधानसभा मतदारसंघात 12 उमेदवार रिंगणात आहेत। त्यात प्रामुख्याने काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक, राष्ट्रवादीचे भरत गावित, अपक्ष शरद गावित यांच्यात चुरस रंगली। या तिन्ही उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया कशी सुरळीत व जास्तीत जास्त मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले। निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच त्यांचे प्रचार सुरू झाले होते। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्ट्रॉंग रूम तयार करून तेथील शासकीय गोदामात पोलीस बंदोबस्तात सर्व मतदान यंत्र ठेवली आहेत। मतमोजणी 23 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजेपासून सुरू होईल। 14 टेबलावर 5 कर्मचारी असे 60 कर्मचारी मतमोजणीला असतील। मतमोजणीच्या 24 फेऱ्या होतील। साधारण दुपारी 1 वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे। मतमोजणी केंद्रावरील गर्दीची हाताळणी करण्यासाठी नेहमीप्रमाणे पालिका टाउन हॉलच्या आजूबाजूचे रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात येतील। वाहतूक व्यवस्थापन पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी माहिती दिली। महेश चौधरी, निवडणूक निर्णय अधिकारी, 4 नवापूर विधानसभा मतदारसंघ। उद्या महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 जी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान घेतले गेलेले आहे। त्याची मतमोजणी दिनांक 23 नोव्हेंबर म्हणजे उद्या सकाळी 8 वाजता सुरुपसिंग नाईक टाउन हॉल नवापूर येथे होणार आहे। आम्ही मतमोजणीसाठी 14 टेबल EVM मशीन्स मतमोजणीसाठी 14 टेबल लावलेले आहेत आणि 5 टेबल हे पोस्टल बॅलेटसाठी आहेत आणि 1 टेबल हे जे सैन्य दलातले मतदार आहेत त्यांच्या ज्या मतपत्रिका आम्हाला प्राप्त झाल्या आहेत पोस्टाद्वारे त्यासाठी 1 टेबल आहे। आम्ही सकाळी 8 वाजता सर्वप्रथम पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू करणार आहे आणि त्याच्या अर्धा तास नंतर सकाळी 8:30 वाजता EVM मशीन्सची मतमोजणी होणार आहे। प्रशासनाने याबाबत सर्व तयारी पूर्ण केलेली असून प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज आहे।